नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भोगीची भाजी बघणार आहोत। भोगीची भाजी ही सर्व भाज्या मिक्स करून बनवल्या जाते। त्याबरोबर आपण तीळ घालून बाजरीची भाकर सुद्धा बनवतो। याची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर आता आपण भोगीची भाजी कशी करायची हे बघूया। सर्वात आधी मी इथे 2 वांगे घेतलेले आहे, वालाच्या शेंगा, हरभऱ्याचे दाणे, वटाणे, पेरू बी काढून घेतलेला आहे, गाजर, बोरं आणि शेंगदाणे घेतलेले आहे। आता वाटणसाठी इथे खोबरं किसून आणि भाजून घेतलेलं आहे, तीळ, शेंगदाणे आणि लसूण घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे 2 कांदे भाजून त्यामध्ये खसखस आणि धनी सुद्धा भाजून घेतलेले आहे। आता हे दोन्ही आपण एकत्र करूया। त्यामध्ये मी अर्धा टोमॅटो घालत आहे। टोमॅटो घातल्याने भाजीला छान तर्री येते। आता या ठिकाणी मी 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला आणि 1 चमचा हळद घालत आहे। हे सर्व आपण थोडं पाणी घालून अगदी बारीक असं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान बारीकसर मी हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता मी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। आपलं वाटण त्यामध्ये घालून आता आपण व्यवस्थितपणे याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान याला बाजूला तेल सुटलेलं आहे। याचा अर्थ आपला मसाला छानपैकी परतला गेलेला आहे। आता आपण यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊया। भाज्या घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता मी यामध्ये किमान 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता। आता चवीनुसार मीठ घालून भाजीला 2 ते 3 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि टोमॅटो घातल्यामुळे तर्री सुद्धा खूपच छान आलेली आहे। या ठिकाणी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे। मस्त कोथिंबीर घालून आपण ही भाजी गरम गरम सर्व करूया। भोगीच्या दिवशी ही भाजी आवर्जून बनवल्या जाते। तसं बघितलं तर ही भाजी आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असते। मस्त गरम गरम भाजी आणि त्यासोबत बाजरीची भाकर म्हणजे मज्जाच वेगळी। ही बाजरीची भाकर कशी केलेली आहे याची रेसिपी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।